वेलकम गाईज. जपानच्या ट्रिपच्या तिसऱ्या दिवशी आपण आज जाणार आहोत हिरोशिमाला. माझ्या फेवरेट येलो कलरची ही ट्रेन आहे. यात बसून शिन ओसाका स्टेशनवर जायचंय. तिथून नोझोमी बुलेट ट्रेन पकडून हिरोशिमाला जाऊ. हे बाहेर बघा किती फास्ट पळते ते. ओसाका स्टेशनवरून नोझोमी ट्रेन पकडली. ही ताशी 300 किलोमीटर स्पीडने पळते. सकाळचा नाश्ता रेल्वेतच आहे. हा आहे जपानी बेंटो बॉक्स. यात फेमस सुशी फूड पासून सॅलेड पर्यंत सर्व काही आहे. आता मी हिरोशिमा स्टेशन वरती आलोय. इथून बाहेर पडून बस स्टँड वर जायचे. तिथून रेड लूप, ब्ल्यू लूप, पर्पल लूप च्या बस येतात. आम्ही जपान पास काढलाय. त्यात ही रेड बस फ्री आहे. ही हॉप अँड हॉप बस संपूर्ण सिटी टूर घडवून आणते. ॲटम बॉम्बमुळे जळलेले शहर पुन्हा कसे उभे राहिले पहा. जपानी लोकांची इच्छाशक्ती अफाट आहे. त्यांनी पुन्हा सर्व उभे केले. हे आमचे पहिले डेस्टिनेशन ॲटॉमिक डोम. अणुबॉम्बमुळे जळलेल्या इमारतीचा हा सांगाडा आहे. त्याची आठवण म्हणून हा प्रिझर्व केलाय. इथे दगडावर त्याची माहिती लिहिली. हे दोन पुतळे जागतिक शांततेचा संदेश देतात. अमेरिकेने विमानातून टाकलेल्या अणुबॉम्बमुळे या शेजारच्या नदीचीही वाफ झाली. नदीच्या पलीकडे शालेय विद्यार्थ्यांचा कार्यक्रम चाललाय. जपानी हायस्कूल मधील मुले शिस्तबद्ध गाणी सादर करीत आहेत. हे आहे पीस मेमोरियल, शांतीचे स्मारक. त्याच्यावरती पुतळा आहे सदाको सासाकीचा. या छोट्या मुलीला अणु हल्ल्यामुळे कॅन्सर झाला. तिला बरे वाटावे म्हणून पूर्ण जपानमधील मुलांनी कागदाचे पक्षी पाठवले. ते लाखो पक्षी इथे साठवलेत. अणुबॉम्बमुळे जळणारे हिरोशिमा शहरातली अग्नी येथे सदैव तेवत ठेवलेली आहे. त्यावेळेच्या हजारो निरपराध लोकांचे हे स्मारक आहे. त्यात 10,000 पेक्षा जास्त छोटी मुले होती. आता हे समोर दिसत आहे हिरोशिमा ॲटॉमिक स्पेस सेंटर. इथे त्यावेळेच्या सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत. या चला आपण पाहूया. मोबाईल वरचे डिजिटल तिकीट इथे स्कॅन करून आत जाता येते. आत आल्या आल्या जिन्याने पहिल्या मजल्यावर पोचलो. सकाळची वेळ असल्यामुळे फारशी गर्दी नाहीये. हिरोशिमा बिफोर बॉम्बिंग म्हणजे हे बघा, अणुबॉम्बच्या हल्ल्याच्या आधी किती छान शहर होते. रस्ते, पूल, उंच इमारती, ट्राम सर्व काही छान होते. दुकाने, बाजारपेठा माणसांनी गजबजल्या होत्या. आई बाबा ऑफिसला व छोटी मुले आपापल्या शाळेत गेलेली होती. या चिमुकल्या मुलांच्या हसत्या खेळत्या जगाला अमेरिकेची नजर लागली आणि तो दिवस उजाडला. 6 ऑगस्ट 1945. सकाळचे 8:15 वाजले आणि क्रूर अमेरिकाने सर्व काही जाळून टाकले. निष्पाप जीवांना जाळून मारत हे शहर उद्ध्वस्त झाले. आता चहूकडे भीषण राख रांगोळी दिसत आहे. लाखो जीव, हजारो संसार उद्ध्वस्त झाले. युद्धामुळे नेहमीच वाताहत होती. हा विज्ञानाचा आपल्याला मिळालेला शाप आहे. मगाशी सुरुवातीला पाहिलेली ही इमारत इथं फोटो दिसते. आतील हॉलमध्ये अणु हल्ल्याचा 3D देखावा मांडलेला आहे. यात सुरुवातीला नदी, हिरवळ, शांत शहर दिसत आहे. एखाद्या छान चित्राप्रमाणे हिरोशिमा दिसते. आणि अचानक ऑगस्ट मधील ती भीषण सकाळ उजडली. हा बघा, अमेरिकेने टाकलेला अणुबॉम्ब खाली येतोय.
जवळ येताच त्याचा भीषण स्फोट झाला. आधी आगीचे, नंतर धुराचे ढग उसळले. अचानक तापमान 600 डिग्री पर्यंत वाढले. घरे, झाडे, इमारती, नद्या सगळे काही त्यात जळाले. त्या काळ्या धुराचा भला मोठा लोळ आकाशात पसरला. त्याला मशरूम क्लाउड म्हणतात. जळून कोळसा झालेले हिरोशिमा शहर खाली उरले. ते बघूनच माझ्या मनाचा थरकाप झाला. ही आहे सदाको सासाका मुलगी. अणुबॉम्बमुळे तिला कॅन्सर झाला. त्यावेळी मेलेल्या छोट्या छोट्या मुलांचे ड्रेस इथे ठेवलेले आहेत. बिचारी कोळी मुलं हकनाक मेली. त्यांचा काय बरं दोष होता? लोकांच्या जळलेल्या संसारांचे अवशेष इथे ठेवले. हा त्या वेळेचा व्हिडिओ आहे. त्यात डॉक्टर भाजलेल्या मुलांना तपासतायत. ही भयानक दृश्य बघून अंगावर काटा येतोय. ही फोटो दिसणारी भावंडे या सायकलीवर जळून मेली. मुलगा भाजून तडफडून मेला. राहिलाय फक्त ड्रेस. शाळेत प्रार्थनेला बसलेली मुले जागेवरच मेली. इथे सदाको सासाकीचे वर्णन केलेले आहे. शेजारी आहे तिचा फॅमिली फोटो. शाळेच्या गॅदरिंग मधील हा तिचा अगोदरचा फोटो. याशिवाय हिचा आई आणि बहिणीसोबतचाही फोटो आहे. आणि शेवटी येतो तिचा कॅन्सरने मरण्यापूर्वीचा फोटो. हेच ते अमेरिकेने टाकलेले अणुबॉम्ब. हा हिरोशिमावर टाकलाय आणि हा नागासाकीवर. इथे त्याची रेप्लिका ठेवलेली असून त्याचे वर्णन लिहिलेले आहे. पीस मेमोरियल म्युझियमच्या बाहेर मोठा कारंजा होता. आता आम्ही बसमध्ये बसून रेल्वे स्टेशनला परत चाललोय. रेल्वे स्टेशनच्या गेट जवळच पोकेमॉन कार्टूनचे प्रदर्शन लागलेले होते. तिथे त्या प्रदर्शनात जाऊन मी पण काही वस्तू खरेदी केल्या. हिरोशिमाची ही खास मिठाई आहे, मॅपल मोईजी. टेस्टला अप्रतिम आहे. आता मी बुलेट ट्रेनने प्रवास करून क्योटो शहरात आलोय. हे रेल्वे स्टेशन खूप उंच आणि सुंदर आहे. आता या बाजूनी बाहेर पडून सिटी बस पकडणार आहोत. आमच्या क्योटो शहरातील घराचे हे डिजिटल लॉक आहे. कोड दाबून उघडल्यावर घर मालकाने ठेवलेली किल्ली मिळाली. ही आमची मोठी बेडरूम आहे. आम्ही आज इथेच झोपणार आहोत. ही आहे जपानी बैठक व्यवस्था. पुढील भागात आपण जाणार आहोत सुंदर सुंदर हरणांना भेटायला नारा शहरात. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. बाय बाय.